कैसा हराया। अल्हम्दुलिल्लाह। पूरे के पूरे मुमरा को ग्रीन कलर से ऐसे रंगना है कि इन लोगों को यहाँ से बुरी तरह से पछाड़ के भेजना है इंशाल्लाह। जैसे बुमराह की क्या बात कर रहे हैं, आने वाले वक्त के अंदर हम महाराष्ट्र के अंदर हम अच्छा खासा हरे रंग को फैलाएंगे। तुम्हारे 7 पीढ़ियां ऊपर से नीचे आए तो वो भी हरा नहीं कर पाएंगे महाराष्ट्र को। त्या इम्तियाज जलील नावाच्या हिरव्या सापाने जरा त्या औरंगजेबच्या कबरीकडे जाऊन उभं राहावं आणि मग हे स्वप्न पाहावं। मुंब्रामध्ये अखंड मुंब्रा हिरवा करणार अशा पद्धतीने इम्तियाज जलील आणि त्यांची निवडून आलेली नगरसेविका सहेर शेख यांनी जी मुक्ताफळं उधळलेली आहेत त्या पद्धतीनं महाराष्ट्रात आणखीनच हा वाद पेटणार अशी चिन्ह आता निर्माण झालेली आहेत। आता आपण कोल्हापुरात आहोत। या एकंदरीत या सगळ्या वक्तव्याचा विचार करता नेमकं कोल्हापूरकरांना नेमकं काय वाटतंय या संदर्भात आपण विचार करणार आहोत। आपण कोल्हापूरकरांकडे थेट जाऊयात। तुमच्या चॅनलला सांगू इच्छितो की मुंब्रा हिरवा करून टाकेन। तिथं सर्व धर्मीय लोक राहतात, तिथं भगवा नाही, निळा नाही किंवा हिरवा नाही, सर्व जातीचे लोक राहतात। या अशा प्रकारचं वक्तव्य करून जाती जातीत किंवा समाजात तेढ निर्माण करून युवकांची माती भडकवण्याचं काम हे कोण करते याचा तुम्ही देखील अभ्यास केला पाहिजे आणि अशा प्रकारची आम्ही मागणी करतो तुमच्या चॅनल मार्फत। तिथंही शिवसेनेचा तो एक बालेकिल्ला म्हणून एक मोठ्या प्रमाणात तिथं सगळ्यांना माहिती आहे आपल्या लोकांना, तेवढं हिरवा करणं सोपं वाटतंय का? कसं असेल, अखंड हिंदुस्थान छत्रपती शिवाजी महाराजांनी भगवा केलेला आहे आणि तेवढं सोपं नाही आणि आम्ही ते होऊ देणार नाही। जर तसे काय झालेच तर तिची परिणाम खूप वाईट दिसतील तुम्हाला। तर याचे परिणाम खूप वाईट दिसतील अशा प्रकारचं काही कोल्हापूरकरांचं म्हणणं आहे। दादा, एक तर म्हणजे सगळ्यात महत्वाचं, काल जे इम्तियाज जलील आणि जे साहिर शेख जे आहेत त्यांनी पहिल्यांदा माफी मागितली, नंतर आणि परत त्यांनी तशाच पद्धतीचं वक्तव्य केलं आणि अखंड मुंब्रा हिरवा करणार अशा पद्धतीने त्यांनी आणि परत त्यांनी जाहीररित्या सांगितलं, प्रेस कॉन्फरन्स घेतली। कसं बघताय? माझं मत असं आहे की जी कोण म्हणतात त्यांच्यावर एक कारवाई, अटीतटीची कारवाई झाली पाहिजे। आणि आता फक्त इलेक्शनसाठी हे विषय चालू आहेत प्रत्येकाचे, प्रत्येक जण आपल्या पक्षासाठी आपण काही ना काहीतरी गोष्टी करतो, पण सर्वसामान्य माणूस काय पाहिजे हे माहिती आहे का? आणि जिथं जी वक्तव्य बोलतात तिथं सगळ्या जातीची माणसं एकजुटीनं राहतात कंपल्सरी। जे महाराजांचं आहे ते महाराजांचंच आहे आणि लय लांब बी नाही, ठाण्यातून बी नाही, पुण्यातून बी लय लांब गोष्ट नाही आहे ती। ठाण्यात बी बालेकिल्ला आहे, पुण्यात बी बालेकिल्ला आहे, मुंबईतही बालेकिल्ला आहे, पण त्या बालेकिल्ल्याचा उपयोग काय आहे? ज्यावेळी आमचे उद्धव साहेब होते, परत बाळासाहेब साहेब होते आमचे, परत छत्रपती शिवाजी महाराज, ज्या महाराजांनी सगळ्यांच्यासाठी सर्व धर्मासाठी एकच निर्णय केला, त्या ठिकाणी येऊन त्या ह्याच्यात येऊन तुम्ही डायरेक्ट असं म्हणता की आम्ही सगळं हिरवं करून टाकणार, एवढी सोपी गोष्ट नाही आहे ती। कारण की ही जे ती काळजाला लागण्याची गोष्ट आहे आणि मी स्वतः कोल्हापूर करून सांगतो, ज्या माणसाने ही शब्द बोललेला आहे त्यांच्यासाठी एकच आहे की तुम्ही फक्त जातीय दंगल घडवून आणत आहात, जातीय दंगल घडवून आणत आहात। आणि यासाठी ही शिवाजी महाराजांची जी तुकडी आहे मोठी, जी तुमच्या भागात बी आहे, ती तुम्हाला त्या पद्धतीने उत्तर देईल 100%। आणि मी शासनाकडे हीच मागणी करतो की त्यांनी यांच्यावर एक कडक कारवाई करावी आणि त्यांना ज्यांनी हे वक्तव्य केलंय त्या कोण असतील, आमच्या महाराजांनी एकच शब्द सांगितलाय, कुठलीही बाई असून दे, कुठलीही पुरी असून दे, ताई म्हणून हा शब्द आम्ही कायमस्वरूपी वापरतो। तर त्या ताईंना एवढंच सांगतो की फक्त महाराजांच्या मावळ्यांच्या नादाला लागून नका। जिथं हिरवा फडकवाय जाणार आहे ना तिथं तुमचंच भगवं होईल, एवढं लक्षात ठेवा। एवढंच बोलतो आणि मी माझं वक्तव्य संपवतो। खरं तर ह्या सगळ्या माफीनाम्यानंतर आणि परत त्यांनी पत्रकार परिषद घेत इम्तियाज जलीलने आणि ती जी मुलगी आहे नूतन नगरसेविका सहेर शेख हिनं पण आणि परत त्याच प्रकारचं वक्तव्य केलं होतं। काय एक कोल्हापूरकर म्हणून नेमकं तुम्ही या सगळ्या त्यातला नेमका रिप्लाय काय? हे बघा, एक कोल्हापूरकर म्हणून माझी काय भूमिका आहे की आज महाराष्ट्रात काय गरजेचं आहे, 2 लाख कोटी सरकार नोकऱ्या देणार होतं महिन्याला, त्या आहेत का? आया बहिणींना 15 लाख रुपये येणार होते, ते आहेत काय? हे कुठं तर हा विषय लोक विचारतील म्हणून अशा काहीतरी, म्हणजे मी तुम्हाला परत सांगतो, या महाराष्ट्रात सगळ्यात जास्त MIM आणि भाजप भारतीय जनता पार्टीच्या युत्या झाल्यात।
मग मला सांगा सरकार कोणाचं आहे? भारतीय जनता पार्टीचं. मग त्यांच्या ह्याच्यात कसं काय होतं? यांच्यातलीच बी टीम आहे ती, यांनीच त्यांना शिकवलेलं असते की बाबा इथं तरुण वर्ग आहे, तरुण वर्ग बाबा थोडा कसा असतो, सेन्सिटिव्ह असतो बाबा, हिंदुत्ववादी, आणि त्याचं त्या मतांचं विभाजन करणं, अशा पद्धतीचे हे सगळा प्लॅन आहे. त्यांना त्यांनीच सांगितलेलं असणार असं बोला. म्हणजे आता ज्वलंत उदाहरण कुठलं आहे? महागाईचं आहे. गॅस किती होता, आता वाढलाय. हे सगळे विषय डायव्हर्ट होऊन बाबा आमच्या तरुणांच्या डोक्यात फक्त हिंदुत्व आणि अशा जातीय वगैरे व्हायचं. खरं तर आम्ही पण हिंदुत्ववादी आहे. भाजपमध्ये गेलं म्हणून हिंदुत्ववादी होत नाही ना. आम्ही पण मूळचं खरं छत्रपती शिवाजी महाराजांचं जे हिंदुत्व होतं ना, सगळ्या जातींना सर्वसमावेशक, तसे आम्ही हिंदुत्ववादी आहे. मग असे कशाला करायचं? आपल्या महाराष्ट्रात हे राज्य करतात, मग हे का थांबवत नाहीत? यांच्या राज्यात असं व्हायलाच नको ना. तर हे सगळं ठरवून केलेलं आहे आणि हे सगळं प्लॅन म्हणतात ना, हे केलेलं आहे. आणि यातनं तरुणांना मला एक आव्हान करायचं आहे, अशा पद्धतीनं कोण जातीय स्टेटमेंट करत असेल तर याच्याकडे लक्ष देऊ नका. आपल्या कामाकडे लक्ष द्या, पैसे कमवा, कामाला जावा आणि चांगल्या पद्धतीनं आपल्या आई वडिलांना सांभाळ, एवढं मला उपदेश करायचं. पण तुम्ही आता भाजपची बी टीम म्हणताय, मात्र भाजपकडूनच असे काही वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्य लागले त्यांच्या विरोधात की हिरवा नेमका कोणता विषय आहे. चंद्रशेखर बावनकुळेने पण आता या पद्धतीचं एक वक्तव्य केलं होतं की नेमकं हिरवा म्हणजे नेमकं तुम्ही काय पाकिस्तानला तुम्ही हा प्रकार दाखवताय का, अशा पद्धतीने काही वक्तव्य केलं? मी तुम्हाला काय सांगालोय, मी नाट्य क्षेत्रात काम करतोय. नाटक असते माहितीये काय? मी तुम्हाला मारणार, तू रडायचंस, आणि 2 वाजून 3 मिनिटांनी तू हसायचंस, परत 2 वाजून 7 मिनिटांनी मी परत मारल्यावानी करणार. हे सगळं नाटक आहे हो. लोकांना कळा लागले. अहो तुम्ही युती करताय, महापौर बसासाठी सगळीकडे MIMच्या युत्या कोणावर झाल्यात? भाजपवर झाल्यात. मग त्यावेळी तुम्हालाही दिसलं नाही? करा ना युती, तोडा, तिच्यावर कारवाई करा, तिला जेलमध्ये टाका. त्या पोरगीला जी बडबडा लागल्या ना, फडफडा लागल्या, तिला जेलमध्ये टाका. बघूया, उद्याच्या उद्या टाका ना. तुम्ही कोणतर तुमच्या पक्षाच्या विरोधात गेलं तर ईडी लावताय ना, तिच्यावर लावा ना ईडी, CBI लावा, आणि काय असेल ते लावा ना. म्हणजे त्यांनीच हे फक्त नेत्यांना बोलायसाठी आणि आपल्या तरुणांना खुळ करायसाठी खोळ्याचा खेळ. जादूगर बावडेकर मध्ये आपल्या बावड्यातला तो खेळ आहे हो. तू मी येणार, तो आधी हे सगळा ठरलेला खेळ आहे. म्हणून मला तरुणांना सांगायचं आहे की या भाजपचं पहिला खरी, म्हणजे मी कोल्हापूरकर म्हणाले, मी भाजप हा MIMचा खरा मित्र आहे. तिने आपल्या मित्राला सांगता येत नाही. तर हे सगळं ठरवून आहे. आणि काय तर उद्या बोलणार आणि इकडे बोलणार, हे सगळं मानसिकता तरुणांची हलवण्याचं काम आहे. आणि या सगळ्या या खेळाचा, या भाजपच्या खेळाचा आणि या जातीवादी खेळाचा मी कोल्हापूरकर म्हणून निषेध करतो. जसं की आता आपण पाहिलं, जातीयवादी हे जे काही आता वक्तव्य केले जातात त्यांचा कोल्हापूरकरांनी मोठ्या प्रमाणात निषेध केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. LS मराठीसाठी मी निरंजन, कोल्हापूर.